15वा अध्याय दुसरा श्लोक. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री परमात्मने नमः. श्री ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी अथ पंचदशोऽध्यायः. पंचमोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री भगवानुवाच. अधस्तोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणः प्रवृद्धा विषयप्रवालाः. अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. मग याची प्रपंचरूपा अधो शाख्या पादपा डाळ्या जातीमुपा ऊर्ध्वारी उजो आणि आधी फाटली राळे ते होती मुळे तयाही कळी प्रहळे वेल परमालहू. ऐसे जे आम्ही म्हणतले उपक्रमी तेही परिसे सुगमी बोली सांगो. तरी बद्धमुळे आज्ञाने महदादिती शासने वेदांची थोरवणे घेऊनिया. परी आधी तवस्तेज जार योधीज मंज हे गुरोनी महाभुज उठती चाली. यया एकैकाचे मनगटे 84 लक्ष धापुरे. ते वेळी जीवशाची फाटे संग्रह होती. प्रसवती शाखा सरया नाना सृष्टी डहाळ्या. आर फुटती माळ्या जातीची आर. श्री पुरुषन पुंसके हे व्यक्ती भेदांचे टके. आंदोलनियांबे विकार वाढले. जैसा वर्षा काळू गगनी पाले रे नवघणी. ऐसे घनाकार जाता ज्ञाने वेदाय. मग शाखांचे अंग भाले नवून गुणपती परस्परे. गुण शोभाचे केतकेनी नटाटे गुणाचे धडधडाटे. तिही भाय हाताचे ऊर्ध्वमूळ. ऐसा रगाच्या धोका धडाडिका अडडिका. मनुष्य जाती शाखा तोरावती. या ऊर्ध्वीनाधी माघारीची कोंडा कोंडे. हाड पटके खांदे चतुर्वर्णांचा. तेथ विधी निषेधी सपल्लव वेद वाक्यांचे अडुव. पालवडूनची बरव आणि त्यायान अर्थू कामू पसरे. अग्रवणी घेती थाळे तेथ क्षणची पदांतरे गृहभोगांची. तेथ प्रवृत्तीचे निवडे खाकरे गती शुभाशुभे. नाना कर्माचे खांबे नेनो किती. देवीची भोग क्षये मागले परती देहांची बुरसे. तो पुढावा भिडलेले नव्या देहांची. आणि शब्दाधिक सुहावे सहज रंगे हवावे. विषय पल्लव बनवे नित्य होती. ऐसे रजोवाचे प्रचंडे मनुष्य शाखांचे मंडोळे. वाढती तोय तरुढे मनुष्य लोको. तैसाची तोर जाता वारा नाले कधी ओसा. मग वाजू लागले घोडा कमरमता तो. ते धवायाची मनुष्य शाखा नीच वासना अधिलेखा. पाले जरी डहाळ्या कर्माची अप्रवृत्तीचे घनवाळे. ठोक निगती सरळे घेत पाणी वडाळे. प्रमादाची बोलती विषय धनियमे. ज्या विचाय जो साम्यमे ते पाला तया गुणे सखयावरी. प्रतिपादिती अभिसार आगम जे परमार. देह पाणी येते प्रतर वासना केली. तव तव होती थोराडे अकर्माची तळबुडे. आणि जगू शाखा पुढे पुढे घेती धाव. तेथ चांडाळा देवी कृष्णा दोष जातीचा थोरपाटा. जाळ करे कर्म भ्रष्टा उद्भवनिया. पशु पक्षी सुर व्याघ्र वृष्टी कविहार. हे शाखानी पर पैसे घेती. पर्यायशा शाखा पांडवा सर्वांगी नित्य नवा. निरय भोगयावा फळाचा तो. आणि हिंसा विषय पुढारी कुकर्म संगे धुरधुरी. जन्म वैरागारे वाढतीची असे. ऐसे होती करुण लोह दोष्ट पाषाण. या सांग्या देवीदान फळे अर्जुना गावर हरी. मनुष्याला डोळ्यांबरी वृद्धे स्थावरांतवरी. आढो शाखांचे म्हणून जी मनुष्य डाळे. ते जाणावे अग्नीची मुळे. जे कोण्या पगडे संसार करून. ये
शाखा मुद्दल मूळ पाहता आधींची या मध्यस्था शाखा या परितामसी सात्विके सुकृत दुष्कृतात्मके विरुढती या शाखे अधोर्ध्वींची आणि वेदत्रयीची आमाना अन्य वर्णना जे मनुष्या वाचो निर्धाना विषय नाही म्हणून तनु मनुष्या या ऊर्ध्व मळवली जरी शाखा तरी कर्मवृद्धीची देखा याची मुळे आणि तरी आहे शाखा वाढता मळी गाढे मूळ गाढे तवाढे पैसा आहे तैसेची या शरीरा कर्मे तव देहा संसारा आणि देह तव व्यापारा म्हणायचे नाही म्हणून देहे मानुषे ये मुळे होती न चुके ऐसे जगत जनके बोलले ते नाही मग तमाचे ते दारुण स्थिरावल्या वावधान सत्वाची सुते सत्रान वाहू करी तैयाची मनुष्याकारा मुळी सुवासना निघतियारा घेऊन कुटती कुंभारा सुकृतांकुरी हुकर केली उन्मेषे प्रज्ञा कुशलतेचे नितिथे धीर्याने गती निमिथे बाबुळे जनी मतीचे सोटवाळे घालिते स्फूर्तीचे निघाले बुद्धी प्रकाश भेदाये विवेकाचे शेत मेधारसे सगर्भ आस्थापत्री सरोंग सरळ निघती कुंभ सद्वृत्तीचे सदाचाराची सहसा सका उठती बहुवता घुमघुमिती घोषा वेद पद्यांच्या शिष्टागम विधाने विविध याग विधाने ये पानावरी पाने पनगरती ऐसा यमदमी घोसाळ्या उठती तपाच्या राहड्या देती वैरागी शाखा कवल्या वेधाळपणे विशिष्टाव्रतांचे भोग धिराच्या अनुगटी तीघ जन्म वेगे ऊर्ध्वमुख उंचावती माझे वेदांता पाला राख तो परी सुरीचा घरघराट जो वाद्याचा सत्वा निळतो तेत धर्म डाळ वहाळी दिसती जन्म शाखा सरळी या प्रकटी फळे स्वर्गादिकी पुढा उपरती लागे रोहिली धर्म मोक्षाची शाखा पालवी लाह लाहत नित्य नवी वाढतीची अजरे पैरवी चंद्रादी ग्रहमर पितृ ऋषी विद्याधर हे शाखा प्रकार याही पासून उंचवडे बुडले फळाचे निबळे इंद्राधिकते मनोडे थोर शाखांचे मग तयाही उपरती राहल्या तपोज्ञानी उंचावल्या मरीची कश्यपादिया उपरी शाखा एवं मारो वाढी उत्तरोत्तरो ऊर्ध्व शाखांचा हा वैसारो बुडी स्थानाग्री थोरो फलाढ्य वरी उपरी शाखा पाठी येती फळभारती किरटी हे ब्रह्मेशांतानगटी कोंभणी घटी फळाचे निवृद्धेपणे ऊर्ध्वी ओवांडले जुनी जो माधोती बैसने मुळीची होय प्राकृता ही तरी रुखा जे फळे दाटली होय शाखा ते ओवांडली देहा बुडासी तैसे जे थोडी हा वाढवा संसार तरुचा उठावा हे मुळीचे कधी पांडवा वाढले ज्ञाने मनोनी ब्रह्मेशाना करवते वाढणे नाही जीवाचे ते थोडी मग वरवते ब्रह्मची किंग परी हे असो ऐसे ब्रह्मादी कसे अंगवते ऊर्ध्व मुळा करिसे न तुकती गा आणि काही शाखा उपरता या संताधिकरणाने विख्याता त्या फळेमुळे नारळता भरल्या ब्रह्मी ऐसे मनुष्याला पासून जाणावे ऊर्ध्वी ब्रह्मादी शेष पालवी शाखांची वाढी बरवी उंचावे पणी पार्था ऊर्ध्वीची ब्रह्मादी मनुष्यत्वाची होयाले मनोहरी आधी मनुतली मुळे एवं तुझा लौकिको हा अधोर्ध्व शाखो सांगितला भवरुखो ऊर्ध्व म्हणून आणि आधींची ही मुळे उपपडली परिसरली फळीवळे आता परिसवमुळे तैसे निहा न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चारीर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूल मसंग शस्त्रेण दृढेन छित्त्वा उपरी तुझान कोटी ऐसे गमेल किरटी जे एवढे झाड पाठी ऐसे कार्य असे हे ब्रह्मयाच्या शेवटवरी ऊर्ध्व शाखांची थोडी आणि मूळ तव निराकारी ऊर्ध्वी असे हा सावळा हे तळी थाकत असे आधींच्या गाडी
माझी धावत असे दुधामुळे मनुष्य रूपी ऐसा गाढानी आहारो आता कोण करिया शेवटो तरी धनी हा हळवटो धरीसी भाव परिहार मुलावया दोषे एक साया सती कायचे काय बाळा बागुल देशे दौडावा आहे गंधर्व दुर्ग काय पारावे काय शश विशाल मोडावे होवावे मग तोडावे पुष्पकी ऐसा संसार हा विरा रुख नाही साचवारा मा उन्मुलनी जरारा काय सासरी आम्ही सांगितली जे परी मूळ डाळांची उजळी हे वांझेची घरभरी पुढे गेली काय किलती जे देवनी स्वप्नेची ती बोलणी तैसी गान ते कहाणी दुबळीचे वाणी उतरे तैसे तयाचे अचल मुळाचे तैसे आणि तैसाची जरी हा शेषा चोराला तरी कोणाचे निसंताने निपदती आगमने काय खून करिया गगने जायचे लगा मनोरमे धनंजया आम्ही वाणिले रूपते माया काय दिसे निवेदया ओढले जैसे मृगजळाची गाथळी ते दिसे दुरुनी निहाळे वाटून ते पाणी काय खेळे जायची काळे मूळ अज्ञानाची तवलटिके महादयाचे कार्य हे केले म्हणून संसार दुःख सत्य वावजिरा हा ज्ञानोदया नाही ऐसे बोलीचे जे काही तेही सासरे पाहिजे ते परी हरी प्रभू नोवे तव विवेकायंतो आहे की रात्री नसले तरुण पाहे कयालोके तैसा जव पार्वा विवेक गुरु धरी माता तव अंतु नाही अश्वत्था भवरूपाया वादते वारे निवंत जवन राहे जे थिंचे देव तव तरंगतानंद म्हणाली चिती म्हणून सूर्य जरी हाते तै रुग्णला भासू लोके का प्रभा जाय जिथे मालवरिणी तैसे मुळाले ते ज्ञान दैव हे होय तैची अयांतो आहे रवी नाही तेवीचे हार नव्हे ऐसी आशी शाब्दी तो आळू नोही अनुरोधी बोलतया हे संसार वृक्षाचा नाही साचो काळ तव नाही मा नाही तयादी काही कोण होईल जो साथ जे थोडी उपदे तयाचे आधी हे साजे आता नाही की तो म्हणजे कोण म्हणून जन्य आहे तैसिया सांगो कवन माये या लागे नाही पणेची होय अनादी हा वांझेची आलिका कैची जन्मपत्रिका नभी निळी भूमिका ते कंकुका व्योम कुसुमाला पांडवा कवने देखो थोडावा म्हणून नाही ऐकावा आधी कैची जैसे घटाचे नाही पण असतचे असे केले नविना तैसा समूळ वृक्ष अनादी हा अर्जुना ऐसी पाहिजे अत्यंत वेळाची नाही माझी शिकला भाषी काही परितवाल तिगा ब्रह्मगिरी होईल निघे आणि समुद्री ही किरण निघे तरी माझी दिशी वावगे मृगांबू जैसे तैसा अत्यंती किरण आहे आणि सातही नोहे गहे पहिले तिथे पणाची नवाई परिभाषेगा नानारंगी गजबदे जैसे इंद्रधनुष्य देखिजे ऐसा नियमतया आहे ऐसा ऐसे निश्चितीचे वेळे गुरवी अज्ञानाचे डोळे लाघवी हरिणी खडे लोको जैसा आणि नसतेची शामिका व्योमी दिसे तैसी दिसोका तरी दिसणे ही क्षणायका होय गाय स्वप्नी ही मानिले लटिके तरी होय वाहुकाय सारिखे तेरिया आभास हा क्षणिके रीतीचा गा देखता हे आवडे घेऊ जाईचे तरी नातुडे जैसा चिकू किजे माकडे जळा मागे तरंग भंगू सांडे पडे विजू हीन पुढे ओढे आभासाची तेने पाडे होणे जाणे रा जैसा ग्रीष्म शेषींचा वारा नेणीचे समोरची पाठीमोरा तैसी स्थिती नाही तरोरा भोरूपाया एवं आदिनांत दिजे नारूपयासी आदे आता कायसी गुंडा कुंठी उन्मुळणी राम आपुल्या ज्ञानासारे नवता खावला किरटे तरी आता आत्मज्ञानाच्या लोटे खांदे निघाल वाचून जाणे विनयके उपाय करीशी जितुके तीही गुंपती अधिके रुखीये मग किती खांदो खांदे जया हिंडाळे उर्वी आधे म्हणून मुळची अज्ञान छेदी सम्यक गाणे एवेळी दोरीच्या उघडा दांडा मिळविता वेगा तो वामोच्या भारुगा गेला होय
तरावया मृगजळाची गंगा दोन्ही लागे धावता डांगा माझे ओढे उडले पैजा देवी देवी नादिया संसार उपायिका कुटया विरा आपण पेलो पेवाडा विकोपी जाय म्हणून स्वप्नीची आगया ओखरची औषध धनुरिया देवी अज्ञान मुळाया ज्ञानची खरग परिचेची लीला परगरे ऐसे वैराग्याचे निचनरे अंग बळवावे बुद्धीची गा उठिलेनी वैराग्य लेणी हा प्रतिवर्गवायचा सांगणे जैसे होण्या सुन्या आताची रे हा धायवरी पांडवा पदार्थ जाती आगवा विटली व्हावा वैराग्य लाठू मग देहाचे धडे सांडोणी एकेची वेळे प्रत्येक बुद्धी कर्तव्य हात वसाले निसरे विवेक कहाणे जे परब्रह्मास्मी बोधे सनाने मग पुरते निबोधे करे विकलेची परिनिश्चयाची मुष्टीवर पहावे एक दोन्ही वेळ मग तुळावे हाती तो काळ मन नवई पाठी हाती रामने पाहया निरुध्यासे राहया पुढे तुझे नुरेल घाया पुरतेगा हे आत्मज्ञानाचे खांदे अद्वैत प्रभेचे निराळे येथील उरोकवणी करे भववृक्षासी शरदा गणिता वारा दैता निरूपेडी अंबरा उदय लागला महारा घोटुरी नाना उपवर होता देव नुरे स्वप्न सुब्रमाचा भाऊ स्वप्रचिती धारा कावाहू करील तैसे तेव्हा उद्भटा उर्वीचे मुळ गांधीचे हमशाखा लग्न हे काहीचे नदीचे उर्जळ सांजना देवी ऐसे निघावीर नाथा आत्मज्ञानाची आखडगलता छेदोनिया भवाश्वथा ऊर्ध्वमुनाते तत्पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् रतान निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी मग इदंते शिवाळले जे मी पणे विनरहाळले हे रूप पाहिजे आपुले आपणचे परिदर्पणाचे निधारे एकची करुणी दुसरे मुख पाहती गव्हारे तैसे नको हो हे पाहणे ऐसे अविरा तैसा न मोरलिया विहिरा मग आत्मिया कमी धरा भगवणी जागे नाही नीलबिंबी प्रतिबिंब देहते काल भिन घटा भावे नाना इंधनांशु सरया वन्ही परते देवी आपण पया ऐसे आपल्या धनंजया मिळाले देगा जिव्या खुली चवी चाखणे चक्षु निज भूगोळ लेखणे आहे तया ऐसे लक्षणे आपुले पै का प्रभेची प्रभांगले गगन गगनावरील डोळे नाना पाणी भरले गोळे पाण्याचे आपणची आपल्या दे पाहिजे द्वैते हे ऐसे होय मिळते बोल तू असे जे पाहिजे विनमये काही नेमनाची जाणले आद्य पुरुषता म्हणजे जयाते ते तरी उपाधीचा उत्तंबा घेऊन श्रुती उभविता जीवा मग ज्ञान रूपाचा ब्रह्मा करीती वाया पै भवस्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञानावरले पुढील घाले पैदा देख संसाराची पाया पुढा पळती तराग होळा ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकला घाले मारा अहंतादि भावा पुर्या धारा देवन्या घया पत्र घेती ज्ञानी जया मगरासी जे का वस्तुने नने आणि थोर जगा जाणे नाही ज्ञानांदले जने दोषणे पैजे कोणी एवढे विश्व परंपरेची वेलांडे वाढती आशा दैशी कोरडी निदैवाची अर्थाचे वस्तू पहिले आपण ते कया पुढे पाहिजे दैसे होले देवहिवे आणि काही करया ओळखनाचे धनुया तरी गळाला भेटल्या येण्याची नाही पै तया भेटती ऐसे जे ज्ञाने सर्वत्र सरिसे महाप्रयाणाचे जलसे भरवे पण निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्मनित्यादि निवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञैर् गच्छन्त्य मूढा परमव्ययं तत् जया पुरुषाचे कामन सांडून गेले मोहमान वर्षांती जैसे घन आकाशाने निकवड्या निष्ठुरा उभगिजे जेवी सोयरा ऐसे नागवती विकारा विकाळू देवी फळलेले उन्मुळे ऐसी आत्मलाभे प्रबळे
दयांची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे आधी लागली आरोखी जे कोणी सगळ्या प्रति पक्षी ऐसे सांडिले असे की विकल्पी दे ऐसे सकळ दोष तृणी अंकुरी गती जे मेदिनी ते भेद बुद्धीची कहाणी नाही रयाते सूर्योदया तैसी रात्री पडून जाया पैसी गेली देह अंधा तैसी अविते सवे पै आयुष्य विनाते शरीर सांडिले अवचिते तेवे नित सुरे द्वैते सांडिले लोहाची साखरे परिसा न रवळे अंधारुरवी रैसा द्वैत बुद्धीचा पैसा सदा काळ दया आगाध दुःखा काळे द्वंद्वे जे गोचरे हे दया का मोरे होती राम स्वप्नेचे राज्य कामरण नोहे हर्ष शोकाशी कारण उपवडली आजान जे आपले ऐसे सुख दुःख रूपी द्वंद्वी जे पुण्य भावी न घेती गती सर्वी गर्व दैजे आणि अनात्मवर्ग निर सांडोनी आत्मरजाचे क्षीर सरताची जे विचार राजहंस जैसा वर्षोनी भूतळी आपला स्वंशुमाळी मागवता आणि रश्मिलाली बिंबाची ऐसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखरली 12 वाटे हे एकवटती ज्ञानदृष्टी अखंड घे किंबहुनात्मयाचा निर्धार विनिर्दयाचा बुडाला ओळेचा सिंधू माझी रेखा आघडीच्या फुलेपणे डोळेची दया अभिभाषणे तैसे विधोनी पराजाने आकाशा नाही जैसा अग्नीचा गंगरो मेघे कोणी विजांगरो ऐसा मनी दया विकारो दैवे न जैसा काढिया मंदरा चढू राहे शिराधी निश्चळू तैसा मुठी दया सडू कामोर्मिका चंद्रमाकडे ढाला न दिसले कोण्यांगी उरावला केली अपेक्षिता वकाला न पडे दया हे किती बोललो सांगडे जेवी परमाणु दुबे वायू पुढे ऐसे विषयांचे नावडे नावची दया एवं जे कोणी आले केले ज्ञानाचे उताशे ते एक मिळती जैसे हे मेहमान तेच म्हणजे कवने ठावी ऐसे ही कुसची काही तरी ते बदलाना हे तू दया दृश्यपणे देखिजे का वेळवे जाणिजे अमुके ऐसे म्हणजे जे नव्हे न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम् पहिली पाचयाडंबाळी का चंद्र हल्ले उडळी हे काय बोलून सोनाळी प्रकाशिले हे आघरेची दिलणी दयाचे कान देखणे विश्वभासकटी लपाले तैसे शिंपीपणा हरले तवतव खडे होय उभे का होईल कथाराले फार होईले तैसे चंद्र सूर्यादी थोडे ये तेजे जे फारे हे जयाचे ज्ञान आहे प्रकाशती ते वस्तू की तेजोराशी सर्व भूआत्मक जरीशी चंद्र सूर्यांच्या मानसी प्रकाश दे म्हणून चंद्र सूर्य कडवसा पडती वस्तूच्या प्रकाशात या लागे तेजीचे तेजदाचे वस्तूचे अंग आणि दयाच्या प्रकाशी जग हाते चंद्राकेशी सचंद्र नक्षत्रे घेऊन ना तरी प्रभू धरिये वेळे ते स्वप्नीची ढेडी मावळे का हरेची सांज वेळे कृष्णिका तैसा जे वस्तूच्या गाई कोणीच का भासू नाही ते माझे निज रामवाई पाटाचे गाव पुरती जे ते गेले ते न घेतीची मागवती मिळे महोदरी का मिळले श्रोत दैसे का रमणाची कुंदरी सुदरी आरुण सागरी होयती नामाघारी परती जैसे नाना वेदी आंदोळा नदी वल्ली ज्वाळा नाही तप्तला होणी जळा निगणी देवी तेवी मदसी वाट जे राहणे राहणे तो घट तया पुनरावृत्तीची वाट मोडली का हेत प्रज्ञा पृथ्वीचा जावो पार्थो म्हणे जी महावसावो बरी विनंती की देवो चित्तरेतू तरी देवेशी स्वयं होती मग मागवते जिमयती ते जिमयची भिन्नाती की अभिन्न जी जरी भिन्नची अनादि सिद्ध तरी न येती हे असंबद्ध जे फुला गेले शकपदाचे फुलेची होतुका पै रक्षा होण्या मारिसे बाण लक्ष्मी शिवनी जैसे मागुते पडते कैसे येतीची ते ना तरी तुझी ते स्वाहाने तरी कोणी कोणाने वाढले आपण कयासी आपण रवाले शस्त्री केली म्हणून तुझ्या भिन्ना जीवा तुझा संयोग देवा नये बोलावया शरीरेची आणि
आणि जे सदा वेगळे तुझसी तया मिळणी नाही कोणी दिवसी माहिती नयती हे नाही शिवाय बुद्धी तरी कोण गाते पावनी नयती मागवते हे विश्व तो खानाचे बुधाने ये आक्षेपे अर्जुनाचा तो शिरोमणी सर्वज्ञांचा तो शराबोध शिशांचा देखोनिया मग म्हणे का महामते माते पावनी नयती कुलते हे भिन्ना भिन्न रीती आहारी दोन्ही लई विवेके कोले पाहिजे तरी मी तेची ते सहजे ना हात तरी तुझे अविषयी गमती जैसे पाणी आहे गळ आवड जाणती कल्लोळ एरवी तरी निकळ पाणीची ते का सुवर्ण आहुनी आणि लेणी गमती लिहिले मग पाहिजे तव सोने आघडीचे कैसे ज्ञाना जवळी मदस्या भिन्न तिरटी ये रवीन पडलेले उडे अज्ञानास्तव आणि सातो काळे वस्तू विचारे कैचे मध्ये काशी दुसरे जे भिन्ना भिन्न व्यवहारे उमटी येल आघडीचे आकाश कोटी बिंबची दयाचे कोटी तै प्रतिबिंबचे उठीचे रश्मी शिरे त्या कल्पांचे अंगानिया काय होत भगवांचे हंजया म्हणून कैचे अंशाविकामधन परी ओढाचे वेळे पाणी उजू परिवा कोळी झाले रवी तुझी कुणाले टोळे बघे व्योम चौफळे जीवा टोळे हे ऐसे काय आहे परी जगदामध्ये टाळे तैसे हाती हारा निघे चिन्या झाले काय विकले निकलवरे स्वप्नीचे निरे अवतरे राळे फले काय विकले निकिराळे वाणी वेदाशी सोळे तैसा कोणाळे विडाळे शुद्ध जली तया ज्ञान पुढे येणे कोहम विकल्पाचे मांडे मग विवरणी किजे पुढे देव हो यायचे ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःष्ठानींद्रियाणि प्रकृती स्थानी कर्षती ऐसे शरीराचे वडे जे आत्मज्ञान वेगळे पडे तै माझा अंश ऐसे आवडे थोडेपणी समुद्र का वायू वरसे तरंगाकार वल्लसे तो समुद्रांश ऐसे सालिवादेवी केवी जडाले जगविता देह अहंता उपजाता मी जीवगणे पंडू सुता देवलोकी वै जीवासिया होता गोच रुजुआ दादा तो जीवन लोक शब्दादित्वाय आगावपदने निमने हे सात दिजे का मानने तो जीव लोको निमने संसारोहन एवं जीवलोके तू माते ऐसा अवलोके जैसा चंद्रो करोदरी उदकादिक पै काश्मीराचा कुंकुमावने पांडवा आणि कारण लोहिवा तो तरी नव्हे ऐसे अनादिपण मोडे माझे प्रियवन खडले परिकर्ता भोक्ता ऐसे आवडे ते लानगा भांते किंबहुना आत्मा तो खडो हो प्रकृतीचे कवटो बांधे प्रकृती धर्माचा पाशो आपण पया पैमनादे साहित्ये श्रोत्रादी प्रकृती कार्ये ते माझे म्हणून होळे व्यापारागृह जैसे स्वप्नी परिभ्राजे आपण पया आपण कुटुंब होईजे मन तयाचे निराविजे मोहे सैरा ऐसा पुल्या स्मृती आत्मा आपणची प्रकृती सारी खारणून पुढती तेची भये मनाच्या रती वळे श्रवणाच्या द्वारे निघे मग शब्दाची आळी घे रामा माझी तोच प्रकृतीचा वागोरा करी त्वचेच्या मोहरा आणि स्पर्शाच्या घोरा वनादाय कोणी ते अवसरी श्रीघोर नेत्राच्या द्वारे मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे काय रसलेची वाटा निघोरा सुघाटा रसाचा रसता भरोशी लागे ना करेची घाणी देह करे निघली मग गंधाची दारुणे आळवे लंगी ऐसे धरून मन जवळगे भोगिवती शब्दाचे विषय भरणे शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात् परिकर्ता भोक्तायसे हे जीवाचे दैते दिशे जय शरीरिकामैते एकादे वैकादिलानि विलासिया वैकी ओळखोई धनंजया जयराज सेव्याताया वतीसी दैताहं कर्तृत्वाचा वाढू विषयेंद्रियांना दुमारो हाराजे दैवारो दैहे पावे अथवा शरीराचे सांगले तरी इंद्रियांची आणले हे आपण प्रयास काढे घेऊन जाय
जैसा अपमानिला तिथी ने सुकृताची संपत्ती कारखाने खड्याची रचे सूत्रतंतू नाना मावळते नितपणे ने जती लोकांची दर्शने हे अर्थवृत्ती पवने ने जैसे तेवे मनश्छाया इंद्रिया ते धनंजया देहराजुने देहा पावून गेला श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते जेत देहावंगे तेत तैसे जिवृत्तिवांगे मनादेक जैसा मालवया देवा प्रभेदिदाय पांडवा मग उदरी देती देवाच्या साके साके परिहरिसी जिया राहते अविवेकियाचे देखे येतु देहे किरीटी गमेच्या जे आत्मा देहाची आभा आणि विषयोनी गेला अथवा देवनी गेला हे सातची म्हणाली हे नवी आणि गाणे का करणे आणि भोगणे हे प्रकृतीचे ते मानिले उत्क्रामंतं स्थितं वापे भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्ति चेतसः परिदेहाचे मोटके उभे आणि चेतनाचे उपलभे ते चळवळीचे निलोभे आला म्हणते कैसेची तया संगती इंद्रिय आपला लारखी वर्तली तया नाव सुभद्रापती भोगणे जया पाठी भोग क्षीणा पैसे देह गेल्या तेन दिशे शेत गेला गेलायचे बोभाती गाव पै रुखो डोलतो दिखावा तरी वारा वागतो मानावा रुखो नसे चेत पांडवा नव्हे तो गाव का आरसा समोर ठिले आणि आपण ते चेत देखिले तरी ते जवानी गाणे मानजे काय आधी नाही का परता केली आदिसा लोको दहाला तया भासा तरी आपण ते नाही ऐसा निश्चय करावा शब्द तरी आकाशाचा परी कपाळी पिटेली घालता का चंद्री गुवाभ्रांता आरोपी दे तैसे होईचे जायचे देहे ते आत्मसत्य आगरिले निष्ठंकिला हे आमरले एक आत्मा आपल्याचा ठाई देखिले देहींचा धर्म देही देखने के पाहे आनाहते ज्ञाने का दयांचे डोळे देखोने न राहते देहीचे थोडे सूर्य रश्मी आणि आळे ग्रीष्मी बैसे कैसी विवेकाचे पैसे दयांची स्फूर्ती स्वरूपी बैसे ते ज्ञानी देखती ऐसे आत्मयाचे जैसे तारांगणी भरले गगन समुद्री बिंबले पैसे चुकवणे नाही पडले ऐसे निवडे गगन गगनीची आहे हे आभासे दिवाळे ऐसा आत्मा देखती देहे गवतीलाही खळा वाचा बघी फेरोनी खळा वाचा भवाई देखिले चंद्रिका पावे चंद्री देवी ना का नागरचे भरे शोषे सूर्य तो दैसा पैसाची असे देह होता जाता पैसे देखली माते घटमठो घडले तेची पाठी मोडले परी आकाश ते गंधले असतची असे ऐसे अखंड आत्मसत्ते अज्ञान दृष्टी कल्पिले हे देहजी होते जाते जाणते पुढे चैतन्य तहेना होते चेष्टविनाचे ऐसे आत्मज्ञानी तो घडे जाणती ते आणि ज्ञानही आपैसे होईल प्रज्ञा परमाणु योगाना देईल सकळ शास्त्रांचे सर्वस्व परिचय वित्पत्ती अशी जरी विरक्ती नदी मानसी तरी सर्वात्मका मदशी नवेची हेती पैकोंड भडोकारा आणि अंतकरणी विषया स्वाहारा तरी नातुडे धर्मधरा परिशुद्धीनी हागा वसन तयारी काही प्रती संसारावंती ही परिवर्ती यावती वाजली होय नाना बंधो यामुळे ग्राणी लाविगती मुक्ता बळे तरी तयाचे काय कळे मोलमान तैसा चित्ती अंधते ठावो आणि जिभे सकळ शास्त्रांचा करावो ऐसे निपुडी किरंदावो पैन पविजे माते जो एकनिका समजती व्यापक वाचे भुला जाते ऐकले आपले रूप करू यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकं तरी सूर्यास्तकराले हे ईश्वरचनादे राजे ते दिक्की माझी लागणारे अत्यंती आहे जल शोषून गेल्या सविता ओलावून प्रवित असलेले महाभवा ते चंद्री पंड
काज उष्णा माझी आणि जहनाचन सिद्धी करीत असे जे निरवधी ते हुतांशी तेजोवृद्धी माझी जी गामाविश्यच भूतानि धारयाम्यहमोजसा उष्णामि चौषधी सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः निर्गालो असे भूतली मनोमि समुद्र महाजळी हे सांसोची ढेपुळी विरेचिना आणि भूते ही चराचरे हे धरीत असे जे अपारे हे धरी धरी धरे रिगोनिया गगनी में बंड सुधा चंद्राचे निमिषे अमृता भरला राहलो चालता सरोवरू हे थोनी पाकते रश्मीकर हे पाकते लोणी अपार सर्व उषधीचे आगर भरित असे मी ऐसे सस्या विकास कला करी धान्य वाटे सुकावा हे अंगाला घाला भूत जाता आणि पदविले जाणना तरी तैसे कैसे दीपन जेणे केवळ समाधान होते जीव अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधं मनोनिकर्तानिवासाचा अंधते करोनिकंदावरी आदिते विधी जगरी गिरिटी विचिदालो प्राणापानाच्या जोडबाती भूंकपुंकोनिया ओराती अतित सेनेनो किती उदरामाजी सृष्टियास्निग्धे सुपौर्णेना विदग्धे परिमीची गा चतुर्विधे अन्ये पची एवमीची आघळे जना जीवनिचे मीची गुणना जीवनी मुख्य साधन वन्ही ही आता इच्छा जीवनी काही व्याप्तीची वाई एक तुझे नाहीची घे सर्वत्र तरी कैसे निपावेचे सदा सुखी एके एके क्रांते होते जैसी सगळे पाटणी एक दिवे दिवे लावणी जहारिया कान देखणी उडवेली ऐशी हामुखी विधी करिता हासी मानसी करी परिसते विंगी शंका बेडून पै आघवाडीची असे एक नाही किरा नाही परिप्राणी रांजी आवाजाचे बुद्धी आसा जैसे एकचे आकाश ध्वनी वाद विशेष आनंदी वादावे पडे भिन्नी नावांतरी कालोकचे श्री वेगळाला जो हा एकच भानोदयला तो अनानी परी गेला उपयोगार्थी नाना बीज धर्मानुरूप झाली वाजवी आपण कैसे परिणमये स्वरूप माझे जीवा अगामी नारी चतुरा मुळा निरांजयाचा दुसरा येणा सत्ता लागी हे असो स्वामीचे भगवान शुक्ती मोठी गाळी विघर कैसे सज्ञानाची सुख खतो अज्ञानाची सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहं एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका हे ऐसी जे बुद्धी सूर्यहर्निशी वस्तुगामी योग ज्ञानादी पैसदा गुरु चरण उपासिता वैराग्यसी एरेकी सत्कर्मे असे जय अज्ञान विरमे जयांचे अहम विश्वाने आत्मरूपे ते आत्या कोणी मी आत्मेने सदा सुखी हेतमेवात्मन्यवलोकिया हेतु असे अगाध योग हरिया सूर्य हवा धनंजया केही माते न्यादानवया निची हेतु नाशरीर कराते सेविता संसार गौरवची ऐकता देही दयांची अहंता उडोनी देवी हे स्वर्ग संसारालागी धावता कर्म मार्गे दुःखाच्या असेल भागी भागी न होती परिवेही होय अर्जुना मदगस्तवतया ज्ञाना जैसा जागताची हेतु स्वप्नामध्ये ते होय पयाभे वस्तू हरवला तोही दिवस जाणू आला केवी विषय मदती सर्वभूती एवं विद्राता जागनिया प्रबोधोची हेतु धनंजया केवी ज्ञान अज्ञानादिवाची आम्ही जीव जैसे सर्वस्वरा गुरा धनुधरा कैसा ज्ञाना ज्ञानाची संसारा याची सिद्धू मनोमयता ऐकया माते मनोनी धनंजया वेदू जाणू गेला तवतया राहल्या शाखा कैलेची ही शाखा देवी
मीची जाणते शुद्धे जैसा पूर्वापरा नदी समुद्राची आणि महासिद्धांतापाशी श्रुती हरपते शब्देचे जैसिया सगंधा काशी वाचल हरी तैसे समस्त हे श्रुतीवात खाकेला गेले ऐसे निवांत हे नीची करे यथावत प्रकटवनिया हाती श्रुती सहित शेष जग हरपैके धैशेष हे निज ज्ञान हे चोख जाणता मिचे जैसे या जागिले तेव्हा स्वप्नीचे किरण आहे तुझे पहिले तत्व हे पाहिले आपले तैसे आपल्या वैपण मी जाणते तुझे नवीन तयाही जाणता मिचे मग आई लागल्या कापुरा नाकागल्या वैश्वानरा पुरणे नाही विराजया परे खाये ते ज्ञान ही जय गुरुनी गाये तरी जे नाही किरण हे अनिलसाही असणे पैश्वर घेऊन गेला मागे तया थोडाचे कवळते दिवसले जे कोणी दशाशी शुद्धतेनी ऐसे जराजर व्यापते रूप करिता कैवल्यपती ही केली रूप ही आपुल्या रूपे तो आरवाची बोधू सहसा अर्जुनी उमटला कैसा योगींचा चंद्रोदय जैसा क्षीरार नरे का प्रतिबिंबी तोकडे समोरला चित्रमध्ये तैसा अर्जुनी आणि वंशेनांदसे बोधू तरी बाप वस्तू स्वभाव खाणे करतो बोलिये खाव म्हणून अनुभवायला अर्जुन म्हणे जे व्यापकपणे बोलता निरुपाधिक जे आता स्वरूप प्रसंगता बोलिले देऊ ते कवळाने की जो कामत सांगणे तेच द्वारकेचा नातू म्हणे भले केले पयार्जुना माही वारी बोले अखंड बोलो आवडे परी काय तुझे न जोडे कुसते ऐसे आजी मूर्खासी जोडलाशी तू केवळ जे तोंड भरून आलाशी तो जे अद्वैता हिवरी भोगे ते अनुभवी तू विरहे जोतो निमजनाय तोसी सुख सारी साली आजवाला जिथे आपण आपला डोळा ऐसा संवादिया तो निर्मळा शिरोमणी वाणी मुसावे मगांधी परिसवू वैताले तो हा पाडून हे सोयरिया ऐसे म्हणून आलिंदिले कृपा दृष्टी अवलोकिले मग देऊ काय बोलिले अर्जुने पै दोही ओठी एक बोलणे दोही चरणी एक चालणे तैसे कुसले सांगणे तुझे माझे एवढं आम्ही तुझे देखावे का अर्थाचे सांगते कुसले ते दोन्ही एक ऐसा बोलता योगुलामुळे अर्जुनाचे आलिंगुनी झाले मग बिहाला म्हणे मोहे आवडी हे झाले क्षुरताचे धार तरी देणे किरार जे संवाद सुखाचे दसाल नासलेखते आधीचे ब्रह्माया गाही नरनारायणाची भिन्न नाही पर्याता जिरो माझा खाली विभुहा माझा या बुद्धी सहसा श्रीकृष्ण म्हणे विदेशा पहिला तो तुला कैसा प्रश्न केला जो अर्जुन कृष्ण होता तो परतो नियाळला होता प्रश्नावलीची कथा ऐकू आला एक सदरे बोले अर्जुनेची म्हणतले निरुपाधिका मुले रूप सांगा या बोला तो शारीरी त्याची सांगाव्या लागे उपाधी जो ही भागी निरूपी करते पुछलिया निरूपहित उपाधिका सांगेत हे कोणाही प्रस्तुत गणे तरी शरीराकाचे अंश फेडणे याची नावावरून काढणे चोखाची शुद्धी तोडणे तिळाची जिरी बाहुळीची सारावी हाते परिपाणी तवाचे आईते आभ्रची जावे गगनते सिद्धची गे वैर कोण्या नळा जागोनी केल्या वेगळा करू घेता विरंगुळा असे काही तैसा उपाधी उपहिता शेवटूचे घरियारता ते कोणाचे नकुसरा निरुपाधिक जैसे नकांगणेवरी बारापती शिरूप घडे बोलून माने परिवरी अशब्दाचे पै सांगण्या जोगे नव्हे तेथे सांगणे आहे म्हणून उपाधी लक्षणे आहे बोलिले आधी पारिवार्य चंद्रलेखा निरुती दावाया शाखा दारिये उपाधिका बोलिया द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि
कूटस्थोक्षर उच्यते मग तो महिला सयसाचे पै ये संसार पाटणीचे वस्ती साव्यासांचे दो पुरुषी जैसा अगवाजी अंगगणी नागत देव रात्री दोन्ही तैसे संसार राजधानी दोन्हीची आणि काही तिच्या पुरुषाये परी तो या दोन्हीचे नाव रखाये गौरी लागा विशिषाये दोईचे या परी ते गोटे असो आधी दोनचे परिचय हे संसार रामा होतो आले असली हे कांदळा वेळा पंगू हे सर्वांचे कृता सांगू हरी राम गुणे सांगू घडला तुका दया एका नाम शरू एका ते मनती अक्षरू ही रोजची परी संसारू कोणला असे आता शरू तो कवनु अक्षरो तो की लक्षणू हा अभिप्राय संपूर्ण विवांशुला तरी महद अहंकारा लागून या धनुरा प्रमाणतीचा पांगोरा वरी कैला जे काही साने गोळ चालते अवस्थिर किंबहुना गोचर मनोबुद्धीचे जे तुले पंचभौतिक घडते जे नाम रूपा कांतरे गुण प्रयासाकडे कांडाळे भूतार कृतीचे नाणे घडत भांगाडे जेणे काळाशी जो खेळणे जे कवडा जाणण्याची विपरीते जे जे काही जाणते हे प्रतीक्षणे नियमते होनिया आडा काढून क्रांतीचे रंग उभवी सृष्टीचे अंग हे असो बहुजग दया नाम पयाष्टधा बिंदनायचे जे दाविले प्रकृतीचे जे क्षेत्रद्वारा छत्तीचे भागी केले हे मागील सांगो किती आगा आताची जे प्रस्तुती वृक्षाकारोप करीते निरोपिले ते आघवेचे साकार कल्पोने आपणापुढे झाले असे तदनुसार चैतन्याचे जैसा गुहा आपणचे बिंबे सिंह प्रतिबिंब पाहता जोबे मग शोभरात्मनालंबे घाले देव का शरीर असतचे असे व्योमावरी व्योम बिंबे जैसे अद्वैत होळी तैसे वैव्य घेले अर्जुना गाया परे साकार कल्पनी पुरी आत्मा विस्मृतीची करे निद्रा तेथ पै स्वप्नी सिद्धार देखिले मग पौर्णने कैसे देखिले तैसे पुरी शयन जाणिले अनुरागी पाठी केले निद्रेचे निवडे मी सुखी दुःखी म्हणत घोरे अहम ममतेचे थोरे उसनाले साधे हा जनको हे माता हा मी गौरहीन पुरता पुत्र वित्तकांता माझे हे ना ऐशियावर घोरी स्वप्ना धावत भव स्वर्गाची आराना तया चैतन्या नामा अर्जुनाक्षर पुरुषरा आता ऐक क्षेत्रज्ञ येणे नामे दयाचे बोलणे जर जीवता म्हणे जे दशेते जो आपले निघले सर्व भूतातले अंतरे तो आत्मा बोलिले जय पुरुषनामे जे तो वस्तुस्थिती पुरा म्हणून आली पुरुषता वरी देह पुढे निरंजता पुरुषनामे आणि क्षरपणा गाना दिला आलो या ऐकण्याला जे उपाधीच्या बरा म्हणून दिला जैसी खळाची आवडता तैशी उडाली चंद्रिका तैसे निकाला उपाधिका ऐसे गल्ली त्या खळाळू ममता शोषे आणि चंद्रिका तैकरीशी मलय अंशे ऐसा उपाधिनाशी नदीचे उपाधिको ऐसे उपाधीचे निवाडे क्षणिकत्व याचे जोडे तिने आकडे घडे क्षरही नाम एवं चैतन्यागवे हे क्षरपुरुष जाणावे आता रूप करून बरवे अक्षराची तरी अक्षरू जो दुसरा पुरुषो पैदनंतरा तो मध्ये तुझा गिरीवरा निरुदैता हे तो पृथ्वी पाता स्वर्गी ही नदी भागी तैसा दोई ज्ञाना नावांगी पडे ना जो ना यथार्थ गणे होणे ना यथार्थ देणे ऐसे निकळले नेमणे एचिते रूप पासुरा निशेष आहे ना घट भांडा दिक होय अया पिंडायता जय मध्यस्थ दे पया आटोनी गेल्या धागडो मग तरंगुना निरो अया विषयाना कालो जिल्दशारा पार्था जागणे तरी उडे तरी स्वप्नाचे काढे मांडले तैसे निले सांगडे नहाळले ईश्वर आगवेची मावळे आणि आत्मबोधी तरी मुदळे हे आत्मानंदचे केवळे अक्षरुनाम सर्वाकरी सांगले गैसे चंद्रपण मुळे अवधे रूप राहणारे अक्षराचे पै सर्वोपाधिनाचे हे जीवदशा देत पैसे हर आत्मानंदचे लाभालविने
तैसे उपाधी उपहित ठाव कोण खाते देह तया देवतर बोलती दयासी का बीज भाव वेदांती के नारी भावो तो तया पुरुषा भावो अक्षरांता हे थोने अन्यथा ज्ञान काकोनी जागृती स्वप्न नाना बुद्धीचे रावण निघाले असे जीवत्व जे थोडी किरटी विश्व उठवती रुंगी हे उभय ग्रहांची मिठी अक्षरो दोषो हे रुक्षरू पुरुषु कारणे जी खेळे जागृती स्वप्नी या अवस्था जो दोन्ही व्यालागा पया ज्ञान घन सुषुप्ती ऐसैसी एकाकाती या उडी की प्राप्ती ब्रह्माची हे सातची पुरतीला जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साधोकारा म्हणून येता जरी प्रकृती पुरुषोनी आधे अस्ति जगली हे प्रदेशोनी स्वप्नी निचराजी हे आत्मनो शाखा या संसार रूपारूढा मूळ हे पुरुषाक्षराचे हा पुरुष का म्हणजे जे पूर्णपणे निजे पै माया पुरे बहुजे तेही बोले आणि विकारांचे जे वाळे ते विपरीत ज्ञानाचे गळे ने निजे जे आपल्या घाले ते सुषुप्ती राहा म्हणून या पैसे शरणे पानसे आणि केली हाननाशी ज्ञानामुळे या लागे हा अक्षरो ऐसा वेदांती डगरो केला कशी हो सिद्धांताचा ऐसे जीव कार्य कारण जया माया संगोची लक्षण अक्षर पुरुष जाणे चैतन्यते उत्तम पुरुष सम्यक परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्तव्य ईश्वरः आतान्यथा गणी या गणी तया हरपती गणी अज्ञानमयी हे अज्ञान ज्ञानी बळया ज्ञानी विमुखत्व दिल्या जैसा वर्णिका सुरारुनिया स्वये गळे ऐसे अज्ञान ज्ञानी नेले आपण वैवंतीमुळे दिले ऐसे ज्ञान निवडले जाणते ते तो गावता पुरुषो जो कृते का निष्कर्षो तोही आणि को मागला तो सुषुप्ती आणि स्वप्न पातुनी बहुवे अर्जुना जागरे दैत्याना बोधाचे जी कारज्ञानी मृगजला पातुनी अत कर्म मंडळा अगाधुती वेगळा उत्तमुगा हेनाकाशीच्या करसावनी अनाहरिचा जैसा वन्नी ऐसा क्षराक्षरा पातुनी अनुचितो पैगरातुनी आपली मर्यादा एक करीत नदीनदा उठे कल्पांती उडावादा एकावनवादा तैशी स्वप्ना सुषुप्ती ना जागराची गुटी आधी जैशी गिरली जीवराती प्रलयती मग एक पणा तुझे असे नाही निजे अनुभव निर्भुजे बुडाला जेते ऐसे आधी काही ऐसे विवेकाची गाठी उभे ठाकल्या किरटी तारावादाची आगोठी करणे वेळा मनोनी पुरुषोक्षराक्षर दोन्ही कोणी अवर याचे म्हणती पर आत्मरूप अर्जुना ऐशा परी परमात्मा शब्दवरी शुचिजे गावधारे पुरुषोत्तम हे रवी न बोलणे निबोलणे जे तिचे सर्वनी निवाजणे काहीच न होणे होणे जे वस्तुला तो सोहमतेही ऐकवले एक सांगतीची सांगणी राहिले द्रष्टुत्वेशी गेले दृश्य जेठ आता बिंबाने प्रतिबिंबा माझी कैची हे म्हणून प्रभा जरी कैसे लावा का ध्याना फुला होई द्वितीयाची मना घालला नाही केट विषेतले आहे ऐसे बोलू नये ऐसे द्रष्टा दृश्य आहे मग कोण म्हणे काय आहे हेचे अनुभव त्याची पाहे रूपदया जो प्रकाशे न प्रकाशो ईशियो ईशियो आपणे नीचे अवकाशो वसविता देजो जो नाजे ऐकता नादो स्वादे साक्षीता स्वादो जो भोगित आनंदेची जे तेज तेजासी सापडले शून्य हे बुडाले महाशून्य जे जो पूर्णतेचा परिणाम पुरुषो गा पुरुषोत्तमो विश्रांतीचा विराजे जो विकासाही वरी होता ग्रासाचेही ग्रासोनी पुरता जो बहुते वाडे बहुतापासोनी बहु पै निवितया प्रती रूपेपणाची प्रतीती रूपेण होणे शुक्ती गावी देवी कानानांगमकादशे
सोने जलपतल पाले असे विश्व न होण्या तैसे विश्व दोन्ही हे असो जलतरंगा तानाही सनातन लिंगा तेवी सत्ता प्रकाश जगा आपण चेतो आपल्या संकोच विकासा आपण चेतो परिरेषा हा जळी चंद्र हृदयचा समग्र तैसा विश्वपणे काही होय विश्वरूपी हे निंदाये जैसा रात्री दिवसे नव्हे द्विधारवी तैसा कहेची कोणी घडे काही सेनी हिवेची न घडे दयाचे सांगडे दयाची यस्माक्षरमतीतोह मक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः जो आपण पैकी आपण बया प्रकाशित जे धनुया काय बहु बोलो जया नाही तुझे तो गामी निरुपाधिको क्षराक्षरोत्तम एको मनोनिर्मलेन लोको पुरुषोत्तमो यो मामेवम सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद भजते मां सर्वभावेन भारत परिहेयसो अतिथ्या मद पुरुषोत्तमा ते धनंजया जाने लोकहार्या ज्ञानमित्रे शेल्या फुले ज्ञान जैसे नाहीचे होय स्वप्न तैसे स्फुरते जया त्रिभुवन राहू झाले हाती घेतल्या माळा फिटे सर्पा भासाचा कंटाळा तैसा मागे निबोधे टवाळा नागवे जो लेणे सोनीची जो जाणे तो लेणे पण तेव्हा म्हणे तेवी मी जाणून जेणे वाढीला भेदू मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदो मीची एक स्वतः सिद्धो जो आपणे नसी भेदो नेनो न जाणे तेनेची सर्व जाणले हेही म्हणत या हे दया करो नाही गणवाणी माझ्या भजना उठे तो अर्जुना गगन जैसे आलिंगना गगनाची क्षीरसागराने की जे क्षीरसागराचे बने अमृतची होणे अमृतेवेनी साडे कंधरा मिसळावे ते साडे कंधराची होवावे तेवी मी दहाड्या संभवे भक्ती माझे हाडा सिंधुस्यानी होते तरी गंगा कैसे निमलते म्हणून मी न होता भक्ती अन्वय आहे ऐक्या लागी सर्व कार्ये जैसा कल्लोल आनंद सागरे तैसा माते अवधारे भजिन लागो सूर्याने प्रभे एक वंकी जेने लोभे तो काढू मानू लागे भजनातया इति गुह्यतमं शास्त्र मिदमुक्तं मया नभ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोऽध्यायः एवं गतिलयादारभ्य ये सर्वशास्त्रे कलभ्य उपनिषदाकलभ्य कमलराजेभिः हे शब्द ब्रह्माचे मथिते व्यास प्रज्ञेचे निहते मथोरी काढले आईते स्वामी हे ज्ञानामृताचे जाणवे हे आनंद चंद्रिके सकाळी विचार किराणवे नवी लक्ष्मी मनोर्या त्रिवेणी पदीवर्णी आता जेनी जीवी प्राणी हे वासुदेवनी अनकाई क्षराक्षरत्वे सर्वैव झाले तयांचे पुरुषत्व वाढले मग सर्वस्व मंडळी झाले पुरुषोत्तमी म्हणून जगी विका या आत्मेनी प्रतिव्रता जे हे प्रस्तुत आता अकरणे साताची बोलाचे नवे हे शास्त्र पै संसार उठविते शस्त्र आत्मा होते मंत्र अक्षरे परे तुझ पुरा सांगितले हे अर्जुना ऐकायला राहिले हे रौप्य धन काढले माझे राजे मद चैतन्य शंभूचा माता जो निक्षेपो होता पाता तया गौतम जहाजा निधी गुरा चोखटी रामिया पुढीला उगा मागेरावया तया दर्पणाची धनंजया केली आम्हा त्या भरले चंद्र तारांगणी नव सिंधू आपण बया नागयानी तैसा गीतेसी अंतकरणे सुरला जे त्रिविध भरका तू सांभाळाशी सुबडा मनोरे गीतेसी हे बोल कायता हे माझे उमेश्वरता जाने तो समस्ता मोहामुखे सेविली अमृत शिरा
दोघो रवडोनी पंडू सुधा अमरपण उचिता देवनी गाले कैसी गीता ही जाण कलिया काय विस्मयो मोह गावया भय आत्मज्ञानी आपण तया मिळते दया आत्मज्ञानाच्या ठाई काय या गीता पाही गोविया उसाई लया जाय हरकरी दावणी जायचा मागू शरीर रगदासा ज्ञान शीतल हे तैसा कर्म प्रासादा म्हणून ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरळे देखा ऐसा अनाथांचा सखा बोलिला तो हे श्रीकृष्ण वचनामृत पार्थी भरवण्याचे वसंत मर व्यास कृपा प्राप्त संजयासी तो धृतराष्ट्रया श्रुत सेवान करावया म्हणून विवेकांतया नोहेची वाणी ही रवी गीता श्रवण बरोबरी आवडो लागता अधिकारी परिस्थिती शिवलरी पातला बळी जेव्हा द्राक्षी दूध भाकले तेव्हा वाया गेले गमले परिभ्रमाची विमावले देखले जेडी ऐसे श्री हरिवर्तींची अक्षरे संजय सांगितले ही अमृतोय अवतरे सियाला तेची मराठी निर्नाशे या उन्मेचे ठसे कोमसे जाणे कैसे निरोपिले सेवंती अरसिकारी अंग पाहता विशेष नाही हरे सौरभ्येने भ्रमरी झाले तैसे घडते क्रमे जे पुणे ते मदते जे नेने हिची सहजे रूप देवा हरे नेनते दरी होळे हरे जे कोणी बापती माये हर्ष केहीन समाये क्रोध करीते ऐसे संत माहे माझे तुम्ही निंदया मी लावायचे हेची ग्रंथाचे निराजे जाणी दोषी आता विश्वास नको हा माझा स्वामी श्रीमूर्ती राजा तो अवधारू वाक्य पूजा ज्ञानदेव भजनी इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां पंचदशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु कुण्डलिका वरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय।